रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे। अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या रायगडच्या जागेवर भाजपने दावा केल्यामुळे खळबळ उडालेली आहे। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध केलाय। पाहूयात। रायगड लोकसभेवर भाजपचा दावा। रवींद्र चव्हाणांच्या समोरच सुनील तटकरेंना विरोध। भाजपकडून आमदार धैर्यशील पाटील इच्छुक। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही खलबत सुरू आहे। रायगड लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला, कारण अजितदादा गटाच्या ताब्यात असलेल्या रायगड लोकसभेच्या जागेवर थेट भाजपने दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रायगडची जागा भाजपलाच मिळावी असा सूर लावला। आमदार धैर्यशील पाटलांच्या नावाने भावी खासदार अशा घोषणा दिल्या जातात। भाजपने दावा केला असला तरी सुनील तटकरेंनी मात्र आपणच निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष या ठिकाणी झालेला आहे। त्या पक्षाचा कमळ घेऊन जाणारा उमेदवार या ठिकाणी तुम्ही द्यावा अशा पद्धतीची अत्यंत नम्रपणानं या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। 6 आमदार जे त्यांच्या सोबत काम करत होते त्यातले 5 आमदार आज त्यांच्या ठोक विरोधात आहेत। आता मला प्रदेश अध्यक्ष दादाने केले, त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रात आहे। आता दिल्लीमध्ये रमायला लागलो। आता दिल्लीत एक जास्ती जायला आता बरं वाटेल, कारण दिल्लीत आता पुन्हा एनडीएचं सरकार येणार। भाजप अजितदादा गटात उमेदवारीवरून खटके उडत असतानाच ठाकरे गटाच्या अनंत गीतेंनी मात्र रायगडचा खासदार आपणच होणार असल्याचा दावा केलाय। छोट्या बैठकांच्या माध्यमातून गीतेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या। पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। मला माझा प्रतिस्पर्धी कोण असेल याची विचार करण्याची आवश्यकता नाहीये, किंबहुना तसा मी विचार अजिबात करत नाहीये। माझा निर्धार एकच आहे, मला लढायचं आणि मला जिंकायचंय, आणि त्यामुळे ही निवडणूक मी लढणार आणि मी जिंकणार। लोकसभा निवडणुकीचे वारे रायगडमध्ये वाहू लागले असून रायगडचा खासदार कोण होणार हा चर्चेचा विषय बनलाय। यामध्ये निवडणूक प्रक्रिया हा मुद्दा नसून उमेदवारी कुणाला मिळणार हा चर्चेचा मुद्दा बनलाय। रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला आहे। विरोधक आणि मित्रपक्षांची गरजेप्रमाणे मोठ बांधत तटकरेंनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व वेळोवेळी सिद्ध केलं। मात्र आता या मतदारसंघावर भाजपचे कार्यकर्ते आपला दावा सांगतात। अजितदादा गटाचे सुनील तटकरे विद्यमान खासदार असताना भाजपनं रायगडच्या जागेवर दावा केल्याने वाद होण्याची चिन्ह आहे। मित्रपक्षाच्या वाट्याला उमेदवारी असताना त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दावा केल्याने रायगडच्या राजकारणात संभ्रम निर्माण झाला। रायगड लोकसभेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा महायुतीचे नेते कसे सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन कदम, साम टीव्ही न्यूज, रायगड।